जळगावच्या चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननासंदर्भात खरं तर या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व संघटना आक्रमक झालेल्या होत्या। आज प्रशासकीय इमारतीवर या ठिकाणी मोर्चा काढण्यात आलेला होता आणि खरं तर अधिकाऱ्यांना या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार उमेश पाटील आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। नेमका काय प्रकार होता आज या ठिकाणी मोर्चा काढण्यात आला, खरं तर आपण आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं। चाळीसगाव तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली महसूल, पोलीस, आरटीओ प्रशासनाने अक्षरशः गिरणा नदी जी आमची माता आहे, जे आमचं वैभव आहे, ते लुटण्याचं काम त्या ठिकाणी चालवलंय। आणि मागच्या आठवड्यात तर दुर्दैवाने एका खेड्यातली 11वी FY ला असलेली मुली या वाळूच्या डंपर खाली चिरडल्या गेली आणि चिरडल्यानंतर डंपरचे नंबर बदलवणे, वाळू खाली करून आणणे, म्हणजे प्रशासन अजूनही एका बाजूला तिचा जीव जातोय, तिचा PM होऊन त्याचे सांत्वन होत नाही आणि दुसऱ्या बाजूला कागदपत्र रंगवण्याच्या आणि त्या ठिकाणी वाळू चोरांना मदत करण्याच्या मानसिकता दिसते। आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी गिरणा बचाव, ती आमची माता आहे, ते आमचं वैभव आहे, अक्षरशः लुटलं जातंय। आणि म्हणून महसूल विभाग पूर्णपणे आमदारांच्या, लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन तालुक्यामध्ये जी लूट चालू आहे त्यासाठी आज शेतकरी, तरुण, संस्था, संघटना, पक्ष एकत्र येऊन प्रशासनाला त्याचा जाब विचारला, त्याकडनं त्यांचं लेखी घेतलं आणि 15 दिवसाच्या आत सगळ्या कार्यवाही, त्याचा अहवाल, दंड, गुन्हे दाखल करण्याच्या सूचना त्या ठिकाणी केल्या। आणि असं लक्षामध्ये येतंय की कालच लोकप्रतिनिधींच्याच कुटुंबातला डंपर दगडाची बेसुमार वाहतूक करणारा, अक्षरशः ब्लास्टिंग बेकायदेशीर करून लुटण्याचं काम जे चालू आहे ते त्या ठिकाणी सापडले प्रशासनाला। म्हणजे आपण बघतोय कुंपणाने शेत खाल्लं, जे जागले, जे रखवालदार ज्यांच्या हातात दिलं तेच लुटायचं काम करताय। दुर्दैव आहे चाळीसगावचं त्या ठिकाणी, याची खंत अक्षरशः आज तालुक्यातल्या तरुणांनी, शेतकऱ्यांनी बोलून दाखवलं। काहींच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की काय घोडचूक झाली, की तालुक्याला लुटण्याचं पाप आमच्या हातून झालं। आता खरं तर ज्यावेळेस मोर्चा या ठिकाणी प्रशासकीय इमारतीजवळ आला त्यावेळेस गेटवरच आपल्याला त्या ठिकाणी पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला। नेमकं काय प्रकार घडला? नाही, ही जी आपण ज्याला म्हणतो मोडस ऑपरेंडी प्रशासनाची नेहमीची आहे। आमदारांच्या दबावाखाली यायचं, आंदोलनकर्त्यांना अडवायचं, आंदोलनकर्त्यांना दबावात घ्यायचं, आंदोलनकर्त्यांनी काही थोडासा हे केलं का त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करायचा आणि आंदोलन दडपायचे, लोकांवर दबाव आणायचा, पोलिसांच्या माध्यमातून दहशत बसवायची। मला असं वाटतं की या लोकप्रतिनिधींच्या या सगळ्या त्यांची जी प्रवृत्ती आहे, जी वृत्ती आहे, जी त्यांची भ्रष्टाचाराची, जी तालुक्याला पोखरायची, जी लुटायची, सरकारी गौण खनिजातून मौज मजा मारायची, तालुक्यातल्या लोकांना 2 नंबरच्या पैशातून त्या ठिकाणी व्यसनाधीन करायचं, ड्रग्ज सारख्या धंद्याला आपण बघतोय चाळीसगाव तालुक्यात आश्रय मिळतो काय, अशा संशयाचे वातावरण, गुटख्यासारख्या तस्करी आणि त्यासारख्या गौण खनिज, अशा माध्यमातून तालुक्यातली तरुणाई भरकटली आहे। शिकलेला तरुण वैफल्यग्रस्त होतोय, कष्ट करणारा कुटुंब, शेतकरी, घाम गाळणारा व्यक्ती वैफल्यग्रस्त होतोय आणि 2 नंबरच्या धंद्यातला माणूस पांढरे कपडे घालून रुबाब करताना दिसतो, याचं दुःख त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून या सगळ्या पोलीस आणि महसूल प्रशासनाला आम्ही त्या ठिकाणी सूचना दिल्या आहे की आपण जागे व्हा, कुणाच्या घरून तुमचा पगार होत नाही, शासन आणि करदात्यांच्या पैशातून पगार होतो, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला त्या ठिकाणी जाब द्या आणि त्यासाठी जागे राहा। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देखील आपल्यासोबत आहेत। बापू, काय सांगाल? खरं तर अवैध जे उत्खनन होतं गौण खनिजाचं, त्या संदर्भात सर्व पक्षीय या ठिकाणी एकवटले आहे आणि खरं तर आज मोर्चा काढण्यात आलेला आहे, आक्रमक झाल्याचं बघायला मिळतं। काय सांगा? या ठिकाणी जो मोर्चा निघाला याचं मूळ कारण एक अपघात झाला। त्यानंतर त्या परिसरातील लोक आधी जागरूक होते, परंतु शासनाचा अधिकृत ठेका त्या ठिकाणी तक्रारी आल्यानंतर बंद करण्यात आला, त्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यानंतर दुसरा चालू केला पाहिजे किंवा त्या ठिकाणून अवैध वाहतूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। झालं उलटं, ठेका बंद केला आणि अवैध वाहतूक मात्र बोटीने वाळू काढण्यात आल्या आणि ते ग्रामस्थ जागरूक झाले। ते ग्रामस्थ लोकप्रतिनिधींकडे आले, उमेदवारांकडे, आमच्याकडे, आणि त्यानंतर लोकांच्या तीव्र भावनेतून हा मोर्चा या ठिकाणी निघाला आहे। आता जरी प्रशासनाने कोणाच्या दबावाखाली न येता अवैध वाळू उत्खनन, अवैध गौण खनिज उत्खनन या ठिकाणी थांबावं, अन्यथा तालुक्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार। बापू, आपण या ठिकाणी प्रशासनाला धारेवर धरल्याचं बघायला मिळालं। अनेक प्रश्न आपण त्यांना त्या ठिकाणी विचारले, नेमकं कसा रिस्पॉन्स मिळालेला आहे, काय कारवाईची मागणी केली? प्रशासकीय अधिकारी प्रचंड दडपणाखाली आहेत। मुळात साधारणतः असं माझी IQ माहिती आहे की उत्तर महाराष्ट्रातल्या बदल्या सुद्धा आमच्या इथले लोकप्रतिनिधी करतात। आणि म्हणून काय झालंय, गृह खातं दबावाखाली आहे, महसूल खातं भाजपाकडे आहे, महसूल खातं पूर्णपणानं इथल्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। त्यामुळे सर्वसामान्य माणूस ज्यावेळेला तक्रार घेऊन येतं, अवैध वाहतुकीची असेल, अवैध धंद्यांची असेल, त्यावेळेला या ठिकाणून त्याला हुसकवलं जातं, त्याची दखल घेतली जात नाही।
आणि त्याच्यातून या ठिकाणी काही त्यांचे जवळचे लोक हे मोठ्या प्रमाणामध्ये ती तस्करी करून एक लोकांवर दहशत टाकतायत. पर्यायानं भविष्यात या ठिकाणी वाल्मिक कराड तर कोणी तयार होणार नाही, ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटते. आता आपण सत्ताधारी पक्षात त्या ठिकाणी आहात, खरं तर सत्ताधारी राज्यामध्ये आहात. खरं तर यांनी सांगितलं की गृह खाते या ठिकाणी दबावाखाली आहे, काय सांगा? नाही, आज चाळीसगाव तालुक्याची जी परिस्थिती आहे की आज मी जरी सत्ताधारी पक्षातला घटक असलो, पण तालुक्यात जर बेकायदेशीर आणि त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तालुक्याचे आमदार जर प्रशासनाला दबावात आणून चुकीचे कामं करत असतील, अक्षरशः न्याय मागायला गेलेल्या पोलीस स्टेशनला अधिकाऱ्याला कुठेतरी सांगितलं जातं आमदाराच्या साडूला भेटा, सालाला भेटा, म्हणजे हा काय प्रकार आहे? आणि मान्य केलं त्या अधिकाऱ्यांनी की आम्ही सांगितलं, तक्रारदारांनी तोंडावर सांगितलं. म्हणजे जर अशी परिस्थिती असेल तर शेवटी आम्ही राजकारण का करतो? राजकारण करत असताना समाजातले प्रश्न, लोकांच्या समस्या, त्याला वाचा फोडणे, त्याला न्याय देणे आणि इतकं जर अंधाधुंद बेधुंद जर लुटल्या जात असेल तर मला असं वाटतं त्या ठिकाणी कोणी असो, सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन या विरुद्ध आवाज उठवला. आता आपण प्रशासनाला या ठिकाणी या ठिकाणी आव्हान दिलेलं आहे की हे आंदोलन आता सुरू झालेलं आहे, पुढची दिशा काय असणार? आम्ही अल्टिमेटम दिलंय की गिरणा खोरं हे समृद्ध खोरं आहे. त्यावर असणारे कालवे, पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, विहिरी, अक्षरशः आमची ती जीवनरेषा आहे आणि ती जर उद्ध्वस्त करण्याचा घाट लोकप्रतिनिधी आणि प्रशासन करत असेल तर तो आम्ही सहन करून घेणार नाही. आणि दुसऱ्या बाजूला कायदे धाब्यावर बसून करोडो रुपयाचा महसूल बुडून ब्लास्टिंग सारखे 20-20, 30-30 खोल करून अक्षरशः तालुक्याला लुटल्या जात असेल तर आम्ही प्रशासनाला सूचना दिल्या आहे की आम्ही आज सन्मानाने तुम्हाला या सगळ्या बाबी लक्षात आणून देतो. यावर कार्यवाही, ऍक्शन्स, पेनल्टी, जे काही गुन्हे आहेत ते दाखल झाले तर ठीक, नाही तर पुढच्या काळामध्ये जे आंदोलन जे आहे खरं तर आज सुरू झालंय गिरणा बचाव समितीच्या माध्यमातून आम्ही अजून तीव्र करू आणि मग प्रशासनातला झारीतले शुक्राचार्य कोण त्या ठिकाणी शेण खातं, कोण टाळूवरचं लोणी खातं, कोण त्या ठिकाणी या सगळ्या नेक्ससमध्ये आहे, त्यांना त्या ठिकाणी आम्ही टार्गेट करू आणि तालुक्याला मात्र या सगळ्या संकटातून बाहेर काढू. आपण बघू शकतो की अवैध उत्खननाविरोधात प्रशासनाने कारवाई नाही केली तर हे आंदोलन जे आहे ते अधिक तीव्र करू असा इशारा या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी खासदार उमेश पाटील यांनी दिलेला आहे. हेमचंद कुमार, TVN मराठी, चाळीसगाव, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.